नमस्कार, बिगेस्ट टेस्टी फूड पॉइंटमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुंठवडा प्रसाद। कोणतंही मंगल कार्य असेल तेव्हा हा प्रसाद बनवला जातो। जसं की कोणतीही पूजा असो, सत्यनारायणाची पूजा किंवा गौरी गणपती, जन्माष्टमी, नवरात्री, दत्त जयंती किंवा कोणत्याही मंदिराची पूजा असो, तर अशा शुभ कार्यामध्ये हा प्रसाद तयार केला जातो। हा सुंठवडा खूप पौष्टिक मानला जातो, कारण याच्यामध्ये असे काही घटक आहेत, असे काही पदार्थ आहेत ज्यांनी आपल्या शरीराला मजबूती सुद्धा मिळते, त्याचबरोबर उष्णता पण मिळते। त्यामुळे तुमच्या घरी कोणी बाळंतीण सुद्धा असेल तर तिला सुद्धा तुम्ही हा सुंठवडा देऊ शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सुंठवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 4 वेलची, 2 चमचे डिंक, 2 चमचे खसखस, 2 चमचे मनुका, 8 ते 9 बदाम, 8 ते 9 काजू, अर्धा कप खारीक मी बी काढून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 चमचे बडीशेप, 2 चमचे ओवा, 3 चमचे तीळ आणि अर्धा वाटी मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 4 चमचे मी सुंठ पावडर घेतलेली आहे। ही सुंठ पावडर मी घरीच तयार केलेली आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे साजूक तूप, 4 चमचे साखर आणि 2.5 चमचा मी इथे खडी साखर घेतलेली आहे। तर सर्व साहित्य आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 चमचे खसखस जी आहे ती पॅनवर भाजून घेणार आहे। हलकीशी गरम करायची आहे, खूप जास्त भाजायची नाहीये, नाही तर करपेल ती। आणि 4 वेलचीच त्याच्याबरोबर घालूया आणि दोन्ही पण हलके गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे सर्व साहित्य भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। जर तुम्ही जास्त किंवा मीडियम ठेवली तर पटापट ते करपू शकतं आणि आतून चांगले भाजले सुद्धा जाणार नाही। त्यामुळे इथे मी गॅसची फ्लेम खूप कमी ठेवलेली आहे। तर इथे खसखस आपली भाजून झालेली आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढूया आणि आता आपण काजू आणि बदाम जे आहेत ते सुद्धा हलकेसे भाजून घेऊया। काजू बदामला सुद्धा हलकासा सोनेरी रंग यायला लागला की ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 2 चमचे ओवा। ओवा सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे। ओव्याचा हलकासा सुगंध यायला लागला की समजून जायचं ओवा सुद्धा भाजून झालेला आहे आणि ओवा सुद्धा आपण सेम प्लेटमध्येच काढून घेऊया। आता घेऊया 2 चमचे बडीशेप आणि बडीशेप सुद्धा आपल्याला हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य आपल्याला वेगवेगळेच भाजून घ्यायचे आहेत। बारीक बारीक जे साहित्य आहे ते सर्व वेगवेगळेच भाजायचे आहेत, कारण एकत्र घातले तर मग जे बारीक साहित्य आहे ते जळून जातील आणि मोठे जे आहेत ते छान भाजले जाणार नाहीत। त्यामुळे वेगवेगळे करूनच भाजून घ्या। बडीशेप सुद्धा इथे भाजून झालेले आहे। आता इथे घालूया 3 चमचे तीळ। टेबलस्पूनच्या मापाने मी इथे सगळे साहित्य घेतलेले आहेत। ते 3 चमचे इथे मी घेतले तीळ। तीळ सुद्धा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तीळ भाजून झाले की ते सुद्धा आपण सेम प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे आपण घेऊया अर्धा कप बारीक चिरलेले खारीकचे तुकडे। हे तुकडे जर नरम असतील तर ते उन्हामध्ये थोडे सुकवून मग ते भाजा, म्हणजे ते भाजल्यानंतर चांगले वाटले सुद्धा जातात। त्यानंतर मी मनुके जे घेतलेले त्यातले मी अर्धे मनुके, 1 चमचा मनुके इतका घालणार आहे इथे आणि ते सुद्धा दोन्ही मंद आचेवरच खरपूस भाजून घेणार आहे। आपण इथे जेवढे साहित्य वापरतोय तेवढे सर्व पौष्टिक आहेत, त्यामुळे सुंठवडा खूप पौष्टिक मानला जातो। खारीक सुद्धा भाजून झालेला आहे। आता ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। तर इथे सुकं खोबरं सुद्धा मंद आचेवर पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालं की ते आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण आपण मिक्सरला हे फिरवून घेणार नाही आहोत। त्यासाठी आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून ते पूर्णपणे थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर ते एकदम कुरकुरीत असं तयार होईल। तर आता आपण इथे डिंक तळून घेऊया। त्यासाठी मी 1 चमचा तूप घालणार आहे। तूप आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून घाला, म्हणजे ते वाया जाणार नाही। तूप हलकंसं गरम होताच त्यात घालूया डिंक आणि मंद आचेवरच डिंक छान असं फुलेपर्यंत तळून घेऊया। डिंक तळून झाला की तो सुद्धा आपण जे आपण भाजलेले साहित्य एका प्लेटमध्ये काढलेत त्याच प्लेटमध्ये हे डिंक सुद्धा काढून घेऊया। अशाच पद्धतीने हळूहळू आपण सर्व डिंक थोडे थोडे करून तळून घेऊया। डिंक तळताना थोडे थोडे करून डिंक घाला आणि त्याचबरोबर ते बारीक गॅसवर तळा, तरच ते छान तळले जातील, नाहीतर ते आतून तळले जाणार नाहीत, कच्चे राहतील आणि सुंठवड्याची टेस्ट जी आहे ती सुद्धा बिघडेल। आवश्यकतेनुसार तूप घालून डिंक छानपैकी मी इथे तळून घेतलेला आहे। सर्व साहित्य इथे आपण तळून घेतलेले आहेत आणि भाजून घेतलेले आहेत। आता सर्व आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे खोबरं जे आहे ते आपल्याला वाटायचं नाहीये, बाकी सर्व साहित्य वाटून घ्यायचे आहेत।
घरीच सुंठ पावडर कसं तयार करायचं ते सांगते। असा अख्खा सुंठ आपल्याला किराणामध्ये मिळून जातो, तर तो घ्यायचा आणि खलबत्त्याच्या साहाय्याने त्याचे थोडे बारीक तुकडे करायचे आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचे। जर तुम्ही असा अख्खा तुकडा टाकलात तर मिक्सरसुद्धा खराब होऊ शकतं, त्यामुळे बारीक तुकडे करून मिक्सरला वाटून चाळणीने चाळून घ्यायचं आहे। सुंठ पावडर तयार। आता आपण जे साहित्य भाजून घेतलेले आहेत ते वाटून घेणार आहोत, तर थोडे थोडे करून आपल्याला इथे वाटून घ्यायचे आहेत। भांड्यामध्ये जितकं पुरेल तितकं मी एका बॅचमध्ये इथे वाटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर उरलेले जे साहित्य आहेत ते सुद्धा घालूया आणि ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। मिक्सरमध्ये थोडीशी जागा राहिलेली आहे भांड्यामध्ये, तर आपण याच्यामध्ये बाकीचे उरलेले साहित्य घालूया। इथे 4 चमचे सुंठ पावडर जे आपण घरीच तयार केलेले आहे, 4 चमचे साखर, साखरेचं सुद्धा योग्य प्रमाण इथे मी घेतलेलं आहे, जेणेकरून सुंठवडं खूप जास्त गोड पण नाही व्हावा। इथे मी 2.5 चमचे खडीसाखर घेतलेली होती, त्यातली मी 1 चमचा खडीसाखर वाटताना घातलेली आहे। तर हे सुद्धा आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। सुंठवडा वाटल्यानंतर त्यात खारीकचे थोडेसे बारीक बारीक तुकडे राहिले मध्ये मध्ये तरी चालतील, कारण ते खाण्यासाठी मग छान लागतात। जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही पूर्णपणे बारीक सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने सर्व इथं सुंठवडा मी वाटून घेतलेला आहे। आता आपण जे भाजलेलं खोबरं आहे ते थंड झालेलं आहे आणि कुरकुरीत सुद्धा, तर हाताने आपण थोडंसं चुरून सुद्धा घेऊ शकता किंवा मग पूर्णपणे अख्खाच्या अख्खाच टाकू शकता। त्यानंतर उरलेली 1.5 चमचा खडीसाखर आहे ती घालूया आणि उरलेले मनुके जे आहेत ते सुद्धा घालूया आणि सर्व साहित्य जे आहेत ते एकजीव करून घेऊया। आपला छानपैकी सुंठवडा प्रसाद जो आहे तो तयार झालेला आहे। आता नवरात्री सुद्धा येत आहे, तर या नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही हा प्रसाद तयार करू शकता। हा सुंठवडा तुम्ही पूजेलाच नाही तर दररोज घरी सुद्धा खाऊ शकता। तर असं हा प्रसाद तयार करून ठेवायचा, 15 ते 20 दिवस आरामात टिकतो। फक्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा। ह्या सुंठवड्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला उष्णता व हाडांना बळकटी देण्याचं काम करतात। त्यामुळे हा सुंठवडा तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता आणि दररोज 1 चमचा जरी खाल्लात तरी तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल। नवरात्री येतेच, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशाच रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहतील। आजचा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत आणि एका नवीन रेसिपी सोबत।